येणेरे गावाला अमित ढोले यांच्या रूपाने उपसभापतीपद मिळालेलं आहे. अमित ढोले यांनी आम्हाला विचारून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जायला हवं होतं अशा प्रकारची खंत आहे. परंतु आता राजकारणामध्ये जो राजकारण सगळ्या जुळवाजुळवी कराव्या लागतात. इकडची सोंगटी तिकडं, तिकडची सोंगटी इकडे फिरवावी लागते. आपल्यासोबत येणेरे गावचे ग्रामस्थ आहेत. अमित ढोले उपसभापती झाले, गावाला एक चांगलं पद मिळालं, कसं पाहता? काय झालं, पद मिळाल्याचं दुःख नाही हो साहेब. आता बाजीराव शेठला सुद्धा पद मिळाले, सभापतीपद. बाजीराव शेठने विकास कामं केली, यांना उपसभापतीपद भेटलं, ठीक आहे, गावच्या आनंदाची बाब आहे. पण आपण कोणत्या पक्षाकडून लढलो, आपण कुठं गेलो, पण हे कमी कमी सर्वांना विचारायला पाहिजे. सगळ्यांना विचारून घेतलं पाहिजे ना. आपण कोणामुळे निवडून आलो, ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, रात्रभर पळालेत, ज्यांना झोपा नाहीत, काय नाही, पण त्यांचा तर विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता ना. आता तर मग सगळे एकूण 40 आमदार पळाले, तिकून 40 कार्यकर्ते पळाले, हे सगळीकडे चालली. पण कमीत कमी ज्यांनी आपल्यासाठी जीव दिला त्यांच्यासाठी तर वेळ द्यायला हरकत नव्हता ना. आता जुन्नर पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे झाल्या. एक महिला आहे, आदिवासी महिला आहेत, त्यांना काय शुभेच्छा? नाही, त्यांना तर हार्दिक शुभेच्छा. एक महिला याची पंचायत समिती झाल्यामुळे त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या गावातला युवक अमित ढोले जे तालुक्याचा उपसभापती झाला, सगळ्यांना हे करून सगळ्यांना विश्वासात घेतलं. मीटिंग चांगल्याला चांगलं केलं, उपसभापतीपद मिळालं नाही. चांगलं काय केलं, उपसभापतीपद मिळालं नाही. अहो, ते पदाला काय करता? सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांचा विश्वासघात केला का नाही केला? ज्यांनी मतदान केले त्यांनी विश्वासघात केला का नाही? ठीक आहे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. उपसभापती झाले, त्यांना काय शुभेच्छा? शुभेच्छा आम्हाला द्यायला आता वेळच नाही साहेब, त्यांना शुभेच्छा नाही आमच्याकडे. इथून पुढे ज्यांनी त्यांनी यायचं, राजकारणावर व्यासपीठावर बसायचं आणि परत गावाकडे लोकांची मतं मागायची नाही. गावचा एकोपा भविष्य काळामध्ये एकत्र ठेवण्याचा कसा आजही पण होता ना, कालही होता ना, आजही आहे ना. वादाची भूमिका करीत नाही. मला तुम्हाला एक साधा, मी कालही बोललो बाईटमध्ये, आजही बोलतो. बॅनर छापला होता, जाहीर निषेध तर कोणी करू शकतं नाही. आता विधिमंडळाचं कामकाज चालल्यावर काँग्रेसवाले जे जाहीर निषेध करतात, मग त्यांची बॅनर का फाडते नाही? तो संसदेत राहुल गांधींनी पण केला होता, पण त्यांची बॅनर नाही फाडली. मग हा बॅनर का फाडून नेला? मग तो फाडून नेला आणि यांचा का लावला? तुम्ही सांगा. आता मला तुमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. चुकीचं आहे का बरोबर आहे? कोणी फाडला? पोलिसांनी फाडला. मग तो कोणी सांगितलं? कोणीतरी गावातून पोलीस पाटलाचा किंवा कोणाचा तरी फोन जाऊ शकतो, बाबा असं असं फ्लेक्स लागलाय, त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो, पोलिसांनी काढला असेल ना. साहेब, इथं राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उबाटा गट यांनी जीवाचं रान केले आणि आपण कुठं घेऊन गेले? तिसऱ्या चौथ्याच गटात गेले. ठीक आहे, त्यांची युती तिकडे असेल, पण गावाला उपसभापतीपद मिळालं ना. काही नाही उपयोग, त्याचा काय उपयोग आहे? आता विकास तर ताईंनी केलाय, राष्ट्रवादींनी केलाय, उबाटांनी, सगळ्यांनीच केलाय. कोणी विकास केलाय? आता यांच्याकडून अजून थोडी कामं वाढतील का? आशाताई बुचके यांचा पराभव झाल्याचं दुःख. पराभव मी म्हणतो, हार जित आहे आमच्याकडे. हार जित तर पहिलं म्हणतो आम्ही, हार जित्याला विचार करीत नाही. पण ज्या लाबड्या चालतात ना, त्या लाबड्या सोडून दिल्या पाहिजेत. विकासाला महत्त्व द्या. अमित ढोले, आपण उपसभापती झाला, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. शेवटी गावचा एकोपा ठेवायचा असेल तर सगळ्यांबरोबर राहणं गरजेचं आहे. आता जे झालं ते झालं. भविष्य काळामध्ये आपण सगळे एकत्र राहाल, गावच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्या. तालुक्याचे जरी विकास नाही केला तर गुलाम विकास करणाराची, तालुक्याचे नाही गुलाम विकास केला ताई विकास करणाराची. विकास थांबत नाही. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, आपली देखील जबाबदारी मोठी आहे. या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन समज गैरसमज दूर करा आणि गावचा एकोपा, ऐक्य एकत्र अबाधित कसा राहील असा प्रयत्न करा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स. इतका गुलामाने खर्च केलाय, गुलामाला धोका दिला. किती खर्च केला? अहो, काही का फुलना फुलाची पाकळी तर केला असेल. किती? पण फुलना फुलाची पाकळी केला असेल ना. तो काय कागदावर आहे ना. कागदावर आहे, मग आता काय मांडून लिहायला पाहिजे. पण मग ते सगळं एवढा खर्च, गुलामामध्ये सगळा खर्च गुलामामध्ये आपण काय करणार? तिसऱ्याच्याच गाडी जो नियमात खर्च आहे तर प्रत्येक उमेदवार करतोच ना. काय त्याचा उपयोग? मग यांच्या होते का खर्च करायला पैसे? गुलामानेच खर्च केलेत ना. तर मला एक सांग, गुलाम मामाने सांभाळलं का नाही त्यांना? बोलला 8 दिवस. अहो, सांभाळलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे गायब झाले, तिथून निवडून आले. मग आता काय करायचं? गावाने त्यांच्या मागे हिंडायचं होतं. उमेदवार चुकला, उमेदवारच चुकला, फक्त लोक चुकली मत देऊन, एवढीच विषय. मामा भाचे मतदारांची करमणूक तर करत नाही ना. नाही, गुलाम मामा नाही करणार. गुलाबशेठ पार्क हे खरंच एक चांगला माणूस आहे. त्यांच्याकडनं लांडी लंबाडीचं राजकारण होत नाही. आता खरं काय मामाला माहिती, खोटं काय हे देखील भाच्याला माहिती.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.